नमस्कार, सुप्रभात. मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये महाराष्ट्रासह देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे. सुपरफास्ट 100 मधून सुरुवात करूयात प्रशांत कोरटकरच्या बातमीने. प्रशांत कोरटकरला आज कोल्हापूर सत्र न्यायालयात हजर करणार. पोलिसांकडून प्रशांत कोरटकरला अज्ञात स्थळी ठेवण्यात आलंय. कोरटकरकडून निबंध लिहून घेतील आणि सोडतील, ठाकरेंची टीका. तर सोलापूरकर कुठे आहे, त्याला समन्स कुठे पाठवलं. मात्र गद्दार उल्लेख केल्यावर कामरावर कारवाई, ठाकरेंचा हल्लाबोल. अपहरण करून संतोष देशमुखांची हत्या केली. आरोपी सुदर्शन गुले, जयराम चाटे आणि महेश केदारची पोलिसांसमोर कबुली. संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट. सीआयडीच्या आरोपपत्रात सुदर्शन गुलेच्या मित्राचा जबाब समोर. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. कृष्ण आंधळेला लवकरात लवकर अटक करावी. धनंजय देशमुखांची या प्रकरणावर प्रतिक्रिया. पोलिसांनी आरोपींना अभय दिलं नसतं तर हा गुन्हा घडला नसता. फरार आरोपी कृष्ण आंधळे प्रकरणी पोलिसांनीच जनतेला उत्तर द्यावं. धनंजय देशमुखांची संतप्त प्रतिक्रिया. धनंजय मुंडे तुम्हाला बघून घेतील असं म्हणत अजून एका आरोपीनं आवादा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धमकी दिली होती. जरांगेंचा दावा, तर सरकार मुंडेंना वाचवत असल्याचाही आरोप. आवादा एनर्जी प्रकल्पावरील ऑफिस बॉयचा जबाब TV9 मराठीच्या हाती. तर 6 डिसेंबर 2024ला आवादा प्रकल्प परिसरात गुलेनं गोंधळ घातला. जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही जबाब. मोदींची सौगात आहे मोदी, हे तर सौगात आहे सत्ता आहे. बटेंगे तो कटेंगे म्हणणारे आता सौगात देणार. भाजपच्या हिंदुत्वावर उद्धव ठाकरे यांचे सवाल. चांगला कार्यक्रम आणला तर त्यात वाईट वाटण्याचं काय काम. सर्वधर्म समभाव ही आपली परंपरा आहे. उद्धव ठाकरेंच्या मोदींवरील टीकेनंतर अजित पवारांचं विधान. आमच्यावर आरोप करण्याआधी तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा. भाजपच्या हिंदुत्वाचा मुद्दा लक्षात घेऊन त्या मुद्द्यावरून आता उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा. भाजप नेहमीच अल्पसंख्याकांच्या सोबत राहिली आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलामांना भारतरत्न कुणी दिलं. सुधीर मुनगंटीवार यांचा सवाल. तर हिंदुत्वासाठी ठाकरेंच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नसल्याची ठाकरेंवर टीका. उद्धव ठाकरेंना सावरकरांचा सुद्धा विसर पडला. पंतप्रधान मोदींनी सौगाते मोदी दिलं तर तुम्ही का घाबरलात. भाजप नेते चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं. जर सौगाते मोदी नाही घेतलं तर त्यांना एक वेगळा मेसेज जाईल. तुम्ही जो भेदभाव करत आलात त्यामुळे आम्ही तुम्हाला रिजेक्ट करतो असं मेसेज तिथे गेला पाहिजे. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या परभणी आणि नाशिकच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे घेऊन फिरणाऱ्यांविरोधात आता आम्ही आहोत. आम्ही हिंदू, मुस्लिम, शीख, इसाईंसोबत. चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर. ठाकरेंनी त्यांच्या पक्षवाढीसाठी काम करण्याची टीका. इंदिरा गांधींच्या काळातच संविधानाला हात लावला गेला तर इंदिरा गांधी न्यायालयापेक्षा स्वतःला सुप्रीम समजत होत्या. मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. शिवसेना एकच बाकी आहे, ती गद्दार एसनशी सेना. उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा. तर बदनामी झाल्याचं त्यांना वाटतंय म्हणजे ते गद्दार आहेत. ठाकरेंची टीका. आमची भूमिका आधी सुद्धा आणि आता सुद्धा सारखीच आहे. ठाकरेंप्रमाणे आम्ही इतरांकडे झुकलेलो नाही. संजय शिरसाट यांची उद्धव ठाकरेंवर टीका. मुख्यमंत्री सर्वांना सावरण्याचा प्रयत्न करतात पण शिंदे फडणवीसांना छळतात की काय असा प्रश्न पडलाय. उद्धव ठाकरेंची टीका. उबाठाचे बोटावर मोजता येतील इतके सुद्धा आमदार निवडून आलेले नाहीत. लोकांनी त्यांना स्पष्टपणे सांगितलं तर आपलंच खरं. तर आम्ही गद्दार असतो तर लोकांना निवडून दिलं असतं का. शंभूराज देसाईंचा ठाकरेंना सवाल. ठाकरेंकडून फडणवीस आणि शिंदेमध्ये विस्तव टाकण्याचा प्रयत्न. कितीही बालिशपणा केला तरी दोस्ती तुटणार नाही. उदय सामंतांची यावर प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे आता बेडे होऊन दगड मारायचे बाकी आहेत. शिंदेचे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका. उद्धव ठाकरे हे आधुनिक औरंगजेब आहेत. औरंगजेबानं सत्तेसाठी भावांचा काटा काढला. उद्धव ठाकरेंनी वेगळं काय केलं. नरेश म्हस्केंची ही टीका. उद्धव साहेब कुठे आणि नरेश म्हस्के कुठे. म्हस्केंनी उद्धव ठाकरेंबद्दल बोलणं बंद करावं. चंद्रकांत खैरे यांचा नरेश म्हस्केंवर हल्लाबोल. अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर. तर अजित पवार विविध कार्यक्रमांना आज हजेरी लावणार. अजित पवारांच्या हस्ते माळेगाव कारखाना या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होणार. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक. तर सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीच्या निवड पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडणार. आज सकाळी 9 वाजता बैठक पार पडणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मार्च रोजी नागपूर दौऱ्यावर. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त. अमित शहांच्या दौऱ्याच्या आधी आज रायगडावर भाजप आणि शिवसेनेचे मंत्री करणार पाहणी. भरत गोगावले, आशिष शेलार आणि चंद्रकांत पाटील पाहणी करणार असल्याची माहिती. नागपूर हिंसाचारातील आणखी 2 दंगेखोरांच्या घरांवरील बुलडोझर कारवाईला न्यायालयाची स्थगिती. आरोपी हेफाज अफसर आणि सफवान अब्दुल राशीदच्या घरावर बुलडोझर चालणार होतं.
पहिले धर्मनिरपेक्ष राजे छत्रपती शिवाजी महाराज होते. शिवराय सर्वधर्मीय नसते तर सिद्दी इब्राहिम नसते. जितेंद्र आव्हाड यांचं संभाजी भिडेंना प्रत्युत्तर. तर छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, संभाजी भिडेंनी केलं होतं विधान. रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा 1 मे पर्यंत हटवा, अन्यथा आम्ही स्वतः पुढाकार घेऊन हटवू. संभाजी ब्रिगेडचा सरकारला निर्वाणीचा इशारा. वाघ्याची अडचण की होळकरांनी निधी दिलाय त्याची अडचण. अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषण सिंग राजेंचा टोला. तर वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरून राजकारण करणारे शिवरायांच्या स्मारकाबाबत गप्प का, ठाकरेंचा सवाल. रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला संभाजी भिडेंचं समर्थन. संभाजीराजे भोसले बोलतात ते 100% चूक. वाघ्या कुत्र्यानं चितेत उडी घेतली हे सत्य आहे. संभाजी भिडेंचं विधान. औरंगजेब क्रूर होता, त्यानं मंदिर पाडली. तर कबरीच्या वादामुळे लोक भद्रा मारुतीच्या मंदिराकडे जायला घाबरतात. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचं विधान. आसाराम बापूंचा संप्रदाय अद्याप संपला नाही. आसाराम बापू अजून दोषी सिद्ध झालेले नाहीत. आसाराम बापूच्या समर्थनार्थ माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचं अजब वक्तव्य. कामराला 2 समन्स पाठवले पण सोलापूरकरला एकही समन्स पाठवला गेला नाही. कोरटकर सुद्धा सापडला पण सोलापूरकर अजून मस्तीत फिरतोय. उद्धव ठाकरेंची टीका. वकिलांच्या मार्फत कुणाल कामरा खार पोलिसांच्या संपर्कात. सूत्रांची माहिती. तर कुणाल कामराला 31 मार्च पर्यंत जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचा आदेश. दिशा सालियनचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट कुणी बदलला का? पेडणेकर सालियन कुटुंबाकडे आता का जात होत्या? रामदास कदमांचा सवाल. तर आदित्य ठाकरेंची सुद्धा नार्को टेस्ट व्हावी, रामदास कदमांची मागणी. समीर खान हा ड्रग पेडलरला एनसीबीनं अटक केली आहे. तर आदित्य ठाकरेंना ड्रग्सची सवय होती, समीर खाननं ही माहिती दिली आहे. समीर खाननं दिलेल्या जबाबाविषयी संजय निरुपमाने दिली माहिती. मुंबई विद्यापीठानं सादर केलेला बजेट वादात सापडण्याची चिन्ह. तर बजेटची आगाऊ प्रत न देताच मनमानीकारक पद्धतीनं मंजूर केला गेला, मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांचा आरोप. न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणी कर्ज वितरणाची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला सुपूर्द. 2010 पासून बुडीत कर्ज खात्यांची माहिती आर्थिक गुन्हे शाखेकडे. नाशिकमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज त्र्यंबकेश्वर आखाडा परिषदेची बैठक. तर मंत्री गिरीश महाजन सुद्धा या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता. इच्छा नसताना पुरुष वैद्यकीय अधिकारी माझी वैद्यकीय चाचणी करायचे. पुरुष पोलीस अधिकारी सुद्धा वारंवार अत्याचाराबाबत विचारत होते. स्वारगेटमधल्या पीडितेचे गंभीर आरोप. स्वारगेट बलात्कार पीडितेनं केलेले खुलासे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक. सुषमा अंधारे यांची यावर प्रतिक्रिया. तर आरोपांची सखोल चौकशी होण्याची गरज. राज्य सरकार या पत्राची गंभीर दखल घेईल अशी अपेक्षा, अन्यथा न्यायासाठी रस्त्यावर उतरावं लागेल असाही इशारा. स्वारगेट प्रकरणातील पीडितेला न्याय मिळणं गरजेचं. पीडितेची वैद्यकीय तपासणी पुरुष अधिकाऱ्यांकडून होणं चुकीचं. पीडितेला योग्य सरकारी वकील द्यावा, तृप्ती देसाईंची मागणी. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हाळनोर यांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्याची पुणे पोलिसांची मागणी. दोघांवरही रक्ताचे नमुने अदलाबदल केल्याचा आरोप. वाघांची शिकार थांबवण्यासाठी राज्याच्या वनविभागाकडे पुरेशी गुप्तचर यंत्रणा नाही. न्यायालयीन मित्राचा उच्च न्यायालयात दावा. तर वाघांचा रस्ता अडवल्या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयानं स्वतःहून दाखल करून घेतली होती जनहित याचिका. परभणीच्या सेलू तालुक्यातील नागनाथ मंदिरामध्ये सूर्यकिरणोत्सवाचा अद्भुत सोहळा. मंदिर गाभाऱ्यातील शिवमूर्तीवर सूर्यकिरण पाहण्यासाठी गर्दी. मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील आज एसी लोकल रद्द. तर आज एकूण 17 एसी लोकल रद्द असल्यामुळे प्रवाशांचा संताप. मुंबईमध्ये ठिकठिकाणी पावसाळ्याच्या आधी नालेसफाई सुरू. तरंगता कचरा रोखण्यासाठी आता जाळ्या बसवण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश. पूर्व उपनगरातील कामांची अभिजित बांगर यांच्याकडून पाहणी. रेल्वे स्थानकावर कन्फर्म तिकीट असणाऱ्यांनाच आता प्रवेश मिळणार. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची संसदेत घोषणा. रेल्वे स्थानकातील गर्दी नियंत्रित करण्यासाठी नवीन नियमावली. सोलापुरातील करमाळा शहरामध्ये असलेल्या भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनाचं काम सुरू. तर राज्य शासनाच्या पुरातत्व आणि संग्रहालय विभागांतर्गत कामाला सुरुवात. पुण्याच्या भोर तालुक्यातल्या हिरडोशी या गावातील युवा शेतकऱ्याचा डोंगर उतारावर यशस्वी स्ट्रॉबेरीच्या शेतीचा प्रयोग. तर केवळ 1 एकर क्षेत्रामध्ये स्ट्रॉबेरीची लागवड करत घेतलं लाखोंचं उत्पन्न. नांदेडमधील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ आरएसएसचा अजेंडा चालवतोय. तर पुरोगामी संघटनांनी कुलगुरूंना विचारला जाब. तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा आरएसएसशी काही संबंध नसल्याचं विद्यापीठ प्रशासनाचं स्पष्टीकरण. पुणे शहरातील एकात्मिक वाहतूक आराखडा मंजुरीच्या टप्प्यात. वाहतूक कोंडीपासून उद्योगांना दिलासा द्यावा, विभागीय आयुक्तांचे निर्देश. धुळ्यामध्ये तूर खरेदीसाठी शेतकरी नोंदणी सुरू. तर तूर खरेदी नोंदणी करता 15 दिवसांची मुदतवाढ. धुळे आणि नंदुरबारमध्ये 13 ठिकाणी तुरीचे खरेदी केंद्र सुरू.
नंदुरबारमधील शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी केंद्र सरकारच्या निधीला राज्य सरकारकडून मंजुरी नाही. शासनानं निधीला तात्काळ मंजुरी देण्याची शेतकऱ्यांची मागणी. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सिंधुदुर्गात बांबू महागला तर जिल्ह्यातील बांबू, कागद, अगरबत्तीच्या काड्या निर्मितीसाठी राज्यात आणि राज्याबाहेर विक्रीस पाठवल्या जात असताना सणात मागणी वाढल्यामुळे आता बांबूला 150 ते 200 रुपयांचा दर. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा भाजीपाल्यावर परिणाम. तापमानामुळे आता भाजीपाल्याची आवक घटल्यानं दर वाढले. दर वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका. भिवंडीमध्ये खाडीतील प्रदूषित पाण्यात पालेभाज्यांची शेती तर खोणी पुलाजवळ पालक, मेथी, माठ अशा भाज्यांची शेती केली जात असल्याचं समोर. वसई आणि विरारमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनियमित पाणी पुरवठा तर तांत्रिक बिघाडामुळे पाण्याची समस्या उद्भवल्यानं नागरिकांचे हाल तर पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. नंदुरबारमधील पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी जलसंपदा विभागानं लावले बॅनर्स. नंदुरबारमध्ये पाणी टंचाई, नागरिकांनी जपून पाणी वापरण्याचंही आवाहन. पुण्याच्या भोर तालुक्यातील नवभारत साक्षरता 100% निकाल तर भोरमधील 790 निरीक्षकांनी दिली होती परीक्षा. धुळ्यातील देडरगाव तलावामध्ये 80 FCMT हा एवढाच जलसाठा तर मे अखेरपर्यंत पाणी पुरवण्याचं प्रशासनाचं आवाहन. भंडारा जिल्ह्यातील वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू पावलेल्या कुटुंबियांना आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते धनादेशाचं वितरण. कावलेवाडा या ठिकाणी तसंच माटोरा या ठिकाणी 2 मृतकांच्या कुटुंबियांना उर्वरित 10 लाखांचा धनादेश सुपूर्द. सोलापूर जिल्ह्यामध्ये 22,000 असाक्षर आजी आजोबांनी दिली परीक्षा तर पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षेचा दिला पेपर. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरंगीचा हंगाम अंतिम टप्प्यात. बाजारात सुरंगीच्या फुलांना 600 रुपयांचा दर. बदलापूरच्या उल्हास नदीला जलपर्णीचा वेढा. ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारी नदी आता जलपर्णीच्या विळख्यात. नदीची पाणी पातळी यामुळे कमी होण्याची भीती. उत्पादकांकडून ठेकेदारांमार्फत आता डांबराची खरेदी होत असल्यानं ठेकेदारांना फायदा तर यामध्ये पालिकेचं कोट्यवधींचं नुकसान होत असल्याचा निलेश निकम यांचा आरोप. घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी. अकोला शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित. दिवसभरात 5 ते 6 वेळा वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना त्रास. नंदुरबारमध्ये सुट्टीच्या दिवशी सुद्धा वीज बिल भरणा सुरू राहणार. मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्यामुळे महावितरणचा निर्णय तर वीज बिल भरणा सुरू असल्यामुळे याचा आर्थिक फायदा होणार. नवी मुंबईला सुद्धा बेकायदा बांधकामाचा विळखा. बेकायदेशीर बांधकाम हटवणं हे महापालिकेचं कर्तव्य. बांधकामांचं सर्वेक्षण करून 4 महिन्यात कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश. माहिती आणि जनसंपर्क विभाग राज्यामध्ये 200 LED होर्डिंग्स लावणार. 200 पैकी 140 होर्डिंग्स एसटी महामंडळाच्या आगारात बसवल्या जाणार. सोलापुरातील करमाळा नगरपालिकेसमोर झळकली थकबाकीदारांच्या नावांची यादी तर कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांचे बॅनरवर नावं. भंडाऱ्यातील अल्पसंख्याक हॉस्टेल संदर्भात महामंडळाचे अध्यक्ष संतप्त. हॉस्टेल तयार होऊन 20 वर्ष मात्र अजूनपर्यंत हस्तांतरण नाही. 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता बैठक तर पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न. जळगावातील गुरुवर्य परशुराम विठोबा प्राथमिक विद्यालयामध्ये जागतिक रंगभूमी दिन साजरा. चित्रकला स्पर्धा, नाट्यछटा, सादरीकरण आणि बालक सुसंवादानं या कार्यक्रमाला रंगत. ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये सह्याद्री प्रतिष्ठानकडून ठाणे मुक्ती दिन साजरा. मध्यवर्ती कारागृहात वास्तू संग्रहालय तयार करण्यात येणार. परभणीमध्ये क्रीडा अधिकाऱ्यांच्या घरात झडतीमध्ये सापडले 2.5 लाख तर कविता नावदे यांच्यासह नानकसिंग बस्सी विरोधात मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा. कल्याणमधील आधारवाडी कारागृहाबाहेर सराईत गुन्हेगाराच्या समर्थकांची हुल्लडबाजी तर हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी सजित उर्फ तात्या पाटीलच्या जामिनावर सुटकेनंतर आता शेकडो समर्थकांचा कारागृहाबाहेर गोंधळ. पनवेल पोलिसांनी चोरीला गेलेले मोबाईल मूळ मालकांना परत केले. 18,38,000पेक्षा जास्त किमतीचे 67 मोबाईल हस्तगत करण्यात आले होते. मूळ मालकांनी पोलिसांचे मानले आभार. चौथीत शिकणारा 10 वर्षीय चिमुकलीवर 22 वर्षीय तरुणाकडून लैंगिक अत्याचार. गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातली घटना. पोलिसांकडून आरोपीला अटक. परभणीमध्ये क्रीडा अधिकाऱ्यांच्या घरात झाडाझडती दरम्यान सापडले 2.5 लाख. कविता नावंदेंसह नानकसिंग बस्ती विरोधात गुन्हा दाखल. सोलापूरच्या करमाळामध्ये प्रभारी उप अभियंत्याला 20,000ची लाच घेताना पकडलं. एसीबीची कारवाई तर प्रभारी उप अभियंत्यांवर गुन्हा दाखल. मुंबई गुन्हे शाखेकडून चेंबूर परिसरामध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश. हिरालाल चौधरी आणि आफताब अन्सारी या दलालांनाही अटक. रेकॉर्डवरील तडीपार गुंडांकडून 1 पिस्टल 3 काडतुसं जप्त तर पुण्यातील सिंहगड रोड पोलीस स्टेशनची मोठी कारवाई.